नुकताच निलंगा नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि निकाली सर्वांच्या हाती लागलेला. सर्वसामान्य नियंत्रणाने निलंगा वर्षांनी जे निकाल दिलेला आहे तो आपण वंचित बहुजन आघाडीने मान्य केलेला आहे. परंतु आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली किंवा आयोजित केलेली नेमकी पत्रकार परिषदेचं कारण काय आणि नेमकी कोणते ठळक मुद्दे तुम्ही मांडणार आहात, काय सांगाल? सर्वप्रथम निलंगा शहरातील विशेष आणि निलंगा शहरामध्ये पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीसाठी आम्ही उमेदवार दिले होते. आमचे 9 उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होतो. जो निलंगावासियांनी आमच्यावर विश्वास ठेवून जो आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल निलंगावासियांचे प्रथमतः मी आभार मानते. तसेच विशेषतः अशोकनगर प्रभाग 10 मध्ये जिथे मी स्वतः उभी होते त्या वासियांचे सर्वांचे मला आभार मानायचे आहेत. अशोकनगर मधील जवळपास 25 युवकांनी, जवळपास म्हणते मी 25 युवकांनी, तसं संपूर्ण अशोकनगर म्हणलं तरी हरकत नाही, युवकांनी अतिशय मेहनत घेऊन सर्व तिथल्या जनतेने अतिशय आश्वासकरित्या वंचित बहुजन आघाडीला मतदान केलेले आहे. आणि हे सर्व जे तरुण आहेत हे एवढे दुःखी झालेले आहेत. आमचा एक संकल्प होता की आम्ही 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे जाऊन आम्ही एक नवीन उभारी घेण्यासाठी आम्ही जाणार होतो. तर ही जाण्याची मनस्थिती माझ्या नवतरुणाची नाही, त्यामध्ये आम्ही महिलांना पण घेऊन जाणार होतो. पण आता तरुणांना मी काहीशा प्रमाणात तयार केलेलं आहे त्यांची मनस्थिती कालनी. ज्यातच माझ्या एका तरुण युवकांनी काल स्वतःचं टक्कल म्हणजे स्वतःचे जे केस अर्पण केलेले आहेत, तर ह्या तरुणाची पण काल मी भेट घेतलेली आहे. काल मी माझ्या अशोकनगर मधील माझ्या प्रभागामधील सर्व नवयुवकांना मी तयार केलेला आहे आणि तेथे सुजात दादा यांच्याशी आम्ही भेट घेणार आहोत आणि सविस्तर असं तिथं आम्ही त्यांच्यासमोर ही आकडेवारी ठेवणार आहोत. निलंग्याच्या राजकारणामध्ये जी काही उलथापालथ झालेली आहे, वंचित बहुजन आघाडीने काय भूमिका घेतली आणि इथं आम्ही कशी फिल्डिंग लावलेली होती हे सविस्तर आम्ही चर्चा करणार आहोत. उद्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे लातूरमध्ये आहेत, त्यांच्या पुढेही पूर्ण डाटा ठेवला जाईल. फक्त इथं मला सांगायचं असं आहे की जी राजकारण झालं जिथं मला हरवण्यासाठी, जिथं हा बालेकिल्ला होता आमचा अशोक प्रभाग 10, तर मला हरवण्यासाठी विशेषतः ह्या धनदांडगे आणि जात दांडगे म्हणेन मी की यांना विशेष अशी शक्ती लावावी लागली. केवळ फक्त माझी एंट्री नगर परिषदेमध्ये होऊ नये म्हणून तिथं त्यांना गुडघी मिट्टी यावं लागलं आणि सर्व लक्ष त्यांना तिथं केंद्रित करून दुपारपासून अक्षरशः ज्यांना छोटू भैया म्हणतात पण मी त्यांना मोठू भैया म्हणते, हे तिथं अक्षरशः ठाण मारून बसून मला हे आलेल्या माहितीनुसार की ज्या महिला युवक वर्ग जात होता मतदानाला त्यांच्या हातातही पैसे ठेवण्यात गेले, जे की आदल्या दिवशी त्यांच्याकडे पैसे देऊन त्यांच्या जे काही आई वडील असतील, लहान मुलं असतील, जे काही त्यांचे काय म्हणता येईल आता नातेवाईक नाही, जे श्रद्धा स्थान असतं त्यांच्यावर शपथ ठेवून त्यांच्याकडून जे चुहा गँग सोडलेली होती त्यांच्यावर शपथेवर त्यांना मतदान देण्यासाठीच आमिष दाखवण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी पण त्यांना इथे एवढी शक्ती लावावी लागली. याच्यामुळं जो मिलिंद नगर प्रभाग 3 हा जो मिलिंद नगर बूथ क्रमांक 3 इथं जी भाजपाला जे पडलेलं मतदान आहे ते केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडीचं मतदान आहे. कारण ज्या बूथवर अशोकनगरच्या बूथपेक्षा आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीला तिथं जास्तीत जास्त मतदान झालेलं आहे, हे शक्यच नाहीये की तिथून वंचित बहुजन आघाडीला एवढा कमी आकडा येणं. हा एक भाग झाला आणि परत जेव्हा तिथं मशीन बंद पडली म्हणून मध्ये 15-20 मिनिट अर्धा तासाचा वेळ घेण्यात आला आणि मध्ये ते बूथ नाही तर एक कुठलं तरी मध्ये एक शाळा भरलेली आहे आणि लेकरांचा गोंधळ आहे, अशा प्रकारचं वातावरण होतं. वारंवार ऑब्जेक्शन घेऊनही तिथं कुठे यंत्रणा हल्ली नाही. आम्ही मिलिंद नगर हे बूथ आमच्यासाठी सेफ आहे वंचित बहुजन आघाडीची, ते तिथे जास्त आम्हाला लक्ष देण्याची गरज नाही म्हणून आम्ही थोडंसं आमचा भाग अशोकनगरचे जे बूथ आहेत बूथ नंबर 2 आणि बूथ नंबर 1 इथं आम्ही थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करत होतो. तर तिथं आम्हाला हा गोंधळ मिलिंद नगरच्या बूथ मध्ये पाहायला मिळालेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जेव्हा वंचित बहुजन आघाडीची सीट आली म्हणून तहसील आणि मी जिल्हाध्यक्ष आहे, मला आमदारकीचं तिकीट मिळालेलं आहे म्हणून माझी एक सुरुवातीपासून एक अट होती की मतमोजणीच्या वेळेस मी तहसील ऑफिसमध्ये राहणार नाही असं मी माझ्या सर्वांना सांगितलेलं होतं. केवळ तेवढा एक भाग म्हणून मी तिथे उपस्थित नव्हते. तर तिथे जेव्हा माझ्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीची सीट आली म्हणून घोषणा देत बाहेर आले
तर तिथं लगेच हे मोठू भैया म्हणतात नीट बघा. तर ह्या ज्या काही संशयास्पद हालचाली आहेत त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतला आणि जेव्हा लक्षात आलं त्याच्या विदिन नेक्स्ट मिनिटाला माझा फोन तहसीलदार साहेबांना आहे की साहेब माझं ऑब्जेक्शन आहे. पण लगेच तहसीलदार साहेब म्हणतात की नाही तुम्ही समोर पाहिजे होतं आणि मशीन उचलल्या तर मी करणार नाही. ही फक्त त्यांची जाणून बुजून केलेली चाल आहे, रणनीती आहे. तात्काळ तिथल्या मशीन दुसऱ्या सेकंदाला लगे हलवण्यात आला आणि मला नियमामध्ये बसून की आता परत ह्याची फेरमोजणी होणार नाही लगेच मला तिथं सांगण्यात आलेलं आहे. हा कुठेतरी संशयास्पद चाललेला हा प्रकार आहे. कारण जो हा 18 दिवसाचा पिरियड वाढवला त्या पण जो संशयास्पद झालेला आहे की ज्या निवडणुका 1 तारखेला संध्याकाळी रद्द होतात, 18 दिवसाचा वेळ मिळतो, त्याच्यामध्ये मग ही चुहा गँग येते. आम्ही इथं हे डोळ्यांनी पाहत होतो पण आम्ही दुर्लक्षित करीत आम्हाला आमचं नगर परिषदेमध्ये खातं उघडायचं होतं. आम्ही आमच्या चालीरीतीनुसार आम्ही आमच्या नियोजनबद्धनुसार आम्ही चाललेलो होतो. तरी त्यातून इथं हे जेव्हा मशीन जेव्हा सबमिट केल्या गेल्या तहसील ऑफिसमध्ये तेव्हा तिथं 10 मिनिटं लाईट गेलेली आहे. ह्या सगळ्या हालचाली संशयास्पद आहेत. केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडीची एंट्री सभागृहात होणार नाही याची फार दक्षता तिथे घेण्यात आलेली आहे. बरे असो, पण आम्ही सभागृहात जरी नाही गेलो तरी आम्ही हा शांत बसणारे नाहीयेत. कारण मी आधीच सांगितलेलं आहे माझ्या रगारगामध्ये लढाई आहे वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये. मी अशी हरून जाणारी नाही आणि हरण्यासाठी आलेली नाही. मला तमाम सर्वांना सांगायचं आहे की आपण पाहत आहोत की संभाजी पाटील माननीय आमदार इथले की त्यांच्याकडे ह्या लातूर जिल्ह्याचं पूर्ण नेतृत्व आलेलं आहे ह्या निवडणुकीमध्ये. आपण सोशल मीडियावर मी पण पाहिलं की हे काय म्हणतंय कमळ कमळ कमळ, ते काय म्हणतंय कमळ कमळ कमळ. पण मला संभाजी भैया तुम्हाला म्हणायचंय की निलंगा मागतंय रोजगार रोजगार रोजगार. या शब्दाचा आपण विसर पडत आहात आणि आपल्या पुढं मी आता म्हणू नये त्याच्या मी तुम्हाला पुरावे देऊ शकत नाही. पण जे आपलं एबी बाईन आहे त्याच्यामधलं मध्य आणून आपण पाजून कमळ 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 बनायला लावतात. पण मी आज इथं घोषित करते आपण एबी बाईन आणलेली आहे. मी माझ्या अशोकनगर प्रभागातील मुलांना घेऊन मी हा एबी मिनरल वॉटरचा प्रोजेक्ट निलंगा शहरामध्ये आणत आहे आणि त्याची घोषणा मी आज सोशल मीडियामधून करत आहे. मी निवडणूक जरी हरले असेल, मी निलंगा शहरामध्ये जरी नसेल, पण मी सांगितलेलं आहे मी ज्यांनी मला साथ दिलेली आहे त्या मुलांना मी कुठले पान सुपारीला पैसे दिलेले नाहीत, ना दारू प्यायला दिलेले नाहीत, ना चहा पाण्याला दिले नाहीत, ना नाश्त्याला दिलेले नाहीत. मी ते फक्त माझ्यासाठी त्यांनी काम केलं वंचित बहुजन आघाडीसाठी आणि ते मुलांची जबाबदारी माझी जबाबदारी आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडीची ती जबाबदारी उचलणार आहे या शब्दाखातर ते माझ्या सोबत आहेत. आणि मी आपण तर इथं एक उद्योगधंदा त्यांना देऊ शकलेला नाहीत, पण मी तुम्हाला दाखवून देईन की निलंगा शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी एबी मिनरल वॉटर हा प्रोजेक्ट इथं घेऊन येत आहे आणि त्या माध्यमातून मी निलंगा शहरातील 5-50 लोकांना रोजगार देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आपण याची साक्षीदार व्हाल नक्कीच. मला तुम्हाला सांगायचंय की ज्या आगामी निवडणुका आहेत, जिल्हा परिषद असो की पंचायत समिती असो, याच्यामध्ये पण आपल्याला वाटलं असेल की वंचित बहुजन आघाडी संपेल, पण हा कदापि संपणार नाही. आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत जिल्ह्यातील त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद आपल्याला कळेल. एका नव्या उभारीने आम्ही ह्या निवडणुका लढवणार आहोत. हे सांगायसाठी आम्ही इथं आपल्या समोर आहोत आणि ज्यांनी आम्हाला साथ दिली सर्वांचे आम्ही परत एकदा इथं आभार मानतो. जय भीम, जय वंचित. नमस्कार सर्वांना. मला सांगा, तळत्यानं 15 नगरसेवक भारतीय पाटीलचे आणि एक नगराध्यक्ष 2026 मतांनी विजय करू आहे. पण त्यांना आरोप करते की त्यांनी सगळ्याच गोष्टीचा वर्षाव केलेला आहे किंवा भाडीमार केलेला आहे. आपल्याला असा कोणता पुरावा आहे की आपण दाखवू शकतो या गोष्टी? नक्कीच मी तुम्हाला सांगते. पण ज्या चर्चा आहेत ज्या जवळपासून आलेल्या आहेत, आपण पण निलंगा शहरामध्ये पाहतच आहोत की कसा पैशाचा पाऊस पडलेला आहे. याचे सर्व मतदार स्वतः आम्हाला सांगत आहेत की कसे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तुम्ही असं म्हणताय की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय प्राध्यापक अंजलीताई प्रकाश आंबेडकर हे आले होते आणि एक आंबेडकर घरांना तिथे येऊन सुद्धा आपल्याला आंबेडकर म्हणा किंवा दुसरे सर्वजण म्हणा नाकारणं म्हणजे अतिशय शोकांत असं वाटतं. मला नाकारलेलं नाहीच आहे, मला नाकारण्यात बळजबरीने लावण्यात आलेलं आहे. कारण असं होऊ शकत नाही. ज्या प्रभागातून मी थांबलेले होते हा समाज सगळा माझा भोळा भाबडा आहे. त्यांच्या कमजोरी लक्षात घेऊन त्यांच्यावर आमिषाचा वर्षाव करून आणि जनतेने मला नाकारलेलंच नाहीये अजिबात. जी जनता काल ऍक्च्युअल तिथं एका महिलांचा मृत्यू झाल्यामुळे हा मोर्चा आला नाही, मी त्यांना थांबवलेला आहे. ऍक्च्युअल काल तिथून एक 500-600 महिला मोर्चामध्ये सहभागी 2 वाजेपर्यंत माझ्या शब्दाची फक्त हो म्हणून वाट पाहत होत्या. कालच हा मोर्चा तहसीलवर धडकणार होता, पण मी थांबवलेला आहे की विनाकारण आपण शक्ती
लावू नये म्हणून ते आज आणि उद्याही माझ्या फक्त हो शब्दाची वाट पाहतायत आणि त्या तहसीलवर मोर्चा घेऊन यायला तयार आहेत. मला सांगा आता तुम्ही असं म्हणते की प्रभाग क्रमांक 10 मध्ये जे बेनगरचं बूथ होतं त्याच्यावरती शाळा भरली की काय असं तुम्ही संशय व्यक्त केला. हो. म्हणजे ऍक्च्युली नेमकं झालं का होतं आणि काय घटना घडली? कारण तिथल्या अधिकाऱ्यावर कुठलंच कंट्रोल नव्हतं. मध्ये जे बूथ एजंट सोडून आणखीन 10-12 लोक तिथं वावरत होते आणि तिथली मशीन बंद पाडण्यात आली होती. परत तिथं टेक्निशियन बोलून परत मशीन चालू करण्यात आलेली होती. कारण सगळ्या लोकांचं जे मतदान करून बाहेर येत होते त्या सगळ्यांचं असं होतं की सगळ्यात जास्त बटन हे कबशी आणि सिलेंडरचं दबलेलं आहे म्हणून स्वतः आम्हाला बाहेर लोक येऊन सांगत होते. ही 2 मशीन असल्यामुळे लोकांना समोर निर्माण झाला असं वाटतं. नाही अजिबात काही वाटत नाही. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचं वंचित बहुजन आघाडीचं पवित्र असेल किंवा भूमिका असेल? आक्रमकच असेल वंचित बहुजन आघाडीचा पवित्रा. वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या ह्याच्यामध्ये उलट जास्तीत जास्त म्हणजे पूर्णच्या पूर्ण पॅनल थांबेल ताकदीनं. पंचायत समिती निवडणुकीमध्ये पण आम्ही संपूर्ण ताकदीनं संपूर्ण उमेदवाराशी आम्ही उतरणार आहोत. 2016ला भारतीय जनता पार्टीला बहुमत एकाहत्तर सत्ता आली होती. नगराध्यक्ष 2000 मतदान होते. यावेळेस 2025ला 15 नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष उमेदवार 226 मतांनी आले. म्हणजे एकूण 26 मताचा त्याच्यामध्ये वाढ झाली आणि 15 नगरसेवक म्हणजे एकूण 17 असण्या गरजेचं 15वर आले. हे राजकीय समीकरण कसं पाहतं किंवा जन्मकौल कसं पाहतं? त्याच्यामुळेच निवडणुका पुढे गेलेल्या आहेत. 1 तारखेला भारतीय जनता पार्टीला कळून चुकलेलं होतं की त्यांचं इथं निलंगा शहरामध्ये किती मताधिक्य राहणार आहे, किती त्याला पराभव सहन करावा लागणार आहे. म्हणून इतके अर्जंटपणे आमचे भैया तिकडे मुंबईला पळाले. मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं आणि लागलीच निवडणुका पुढे ढकलल्या. त्यांना कुठंतरी पराभवाची कारणं समोर दिसू लागली होती. त्याच्यानंतर पहिल्यापेक्षा जास्त दुप्पट ह्याच्यानं त्यांनी शक्ती लावली. मोठमोठ्या सभा घेतल्या आणि चुहा गँग सक्रिय झाली आणि पैशाचा धनवर्षाव करण्यात आला. आणि ऐकून तर आम्ही असं आहोत की जे फार अतिशय कमजोर लोक आहेत त्यांचे आधार कार्ड आणि वोटर कार्ड पण त्याच्या ताब्यात होते. मला सांगा तर तुम्ही एवढे त्यांच्यावरती आरोप करताय पण ते असं म्हणतात की मी निवडणूक पुढे ढकलत असलो तर एवढं मी कॅपेबल आहे की महाराष्ट्राची पूर्ण निवडणूक पुढे ढकलावं असं. भाजप किती कॅपेबल आहे आपल्याला दिसतच आहे. काय म्हणतात? भारतीय जनता पार्टी काय करू शकते हे संपूर्ण देशामध्ये उदाहरण चालूच आहेत म्हणला. तुम्ही म्हणतात तहसीलदार जे आरोप होते तुम्ही तातडीने त्यांना आक्षेप घेतला. हो, फोनवरून घेतला, स्वीकारला नाही त्यांनी. फोनवर आक्षेप स्वीकार समोर समोर पण त्यांना मी लगेच कळवलंच होता ना माझा आक्षेप आहे म्हणून. तहसीलदार साहेब तिथं सांगू शकले असते ना की त्यांचा आक्षेप आहे थांबा म्हणून. तिथं अर्ज पण दिलाय मी लागलीच लगे अर्ज पण दिला. माझ्या अर्जाच्या प्रती पण आहेत माझ्याकडे. अर्ज आहे? हो आहे, अर्ज आहेत ना सोबत. त्यांनी लेखी येऊन द्या म्हणतात, लेखी पण दिलेले आहेत ना. तारीख काय? 21 तारीख आहे. 21 तारीख साहेबांनी तर वेळ टाकलेली आहे 12:35 पण 12:07 माझं ऑब्जेक्शन आहे त्यांच्याकडे. फोनवर 7 मिनिटाला. आता शेवटचा प्रश्न 2016ला जे भारतीय जनता पार्टीने आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने अधिक जास्त काम केलं त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिलं. आता जे जाहीरनामा आहे तो करून घेण्यासाठी किंवा जनतेला एक सुविधा मूलभूत सुविधा प्राप्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कशा पद्धतीने काम करून घेणार? वंचित बहुजन आघाडी कशा प्रकारे आपण येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतच असाल. आम्ही सभागृहात जरी नसलो नगर परिषदेच्या बाहेरून आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही ह्या निलंगावासियांचे प्रश्न सोडवणार आहोत. शेवटी आता ज्या लोकांनी जनतेने तुम्हाला मतदान सोपे आशीर्वाद दिले तर संपूर्ण जनतेला आणि त्यांच्याबरोबर निलंगा शहरातील पूर्ण जनतेला आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नम्रपणे काय आवाहन करणार किंवा विनंती करणार किंवा आभार मानणार? जनतेचे मी सुरुवातीलाच आभार मानलेले आहेत. ज्यांनी आम्हाला मतदानाचा कौल दिलेला आहे की त्यांचे मी नक्कीच आभार मानणार आहे. आणि आपण आपल्या मतदान रूपी आशीर्वादाने माझे जे उमेदवार थांबलेले आहेत प्रत्येकाला चांगल्या प्रकारे मतं मिळालेली आहेत किती जरी धनवर्षाव झाला तरी. तर निलंग्याच्या जनतेला मी असं आश्वासित करते की येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीशी राहील. आपले जे प्रश्न आहेत स्थानिक प्रश्न असतील त्यांचे कुठलेही नगर परिषदेकडचे प्रश्न असतील
तर या निवडणुकीतून एवढंच सांगेन की त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी इथं शिवाजी चौक म्हणजे ऑफिस आहे आपलं. आपण कुठलेही प्रश्न आपण आमच्याकडे घेऊन येऊ शकता. वंचित बहुजन आघाडी नक्कीच आपल्या सर्व ज्या समस्या असतील ते सोडवायला तयारच आहेत. प्रत्येक प्रभागात माझे उमेदवार आहेतच, प्रतिनिधी आहेतच. आणखीन जास्तीत जास्त निलंगा शहरामध्ये आमचे प्रतिनिधी राहतील. सुरुवातीला आपल्याला वंचित आघाडीला उमेदवार मिळू दिल्यास आरोप केला, पण त्यानंतर मिळाले तर निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर जोमाने तुम्ही काम सुरू केलं, पण तुम्हाला पाडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला असं सांगताय. आता त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण तुम्हाला तुमची भीती अनेकांना कसं बसली किंवा दडप कशी बसली, मग त्याचा उदाहरण तुम्ही कसं देणार? धडकी कसं बसली म्हणजे जे मोठू भयाचं जे आहे नीट पहा म्हणून, हे सगळ्यात मोठा प्रूफ आहे तहसील ऑफिस मधला की पहा म्हणजे सीट आली का, काय झालं ते म्हणून. आणि धडकी बसली याचा एक पुरावा द्यायचा तर काय देता येईल आपल्याला? आमच्या एका उमेदवाराला काँग्रेसवाल्याने उचलून त्याचा पाठिंबा घेतला, बळजबरी केली त्याच्यावरती. त्याच्यानंतर आम्हाला किंचितही न मोजणारे लोक काँग्रेसवाले आणि हे भाजपवाले त्या दिवशी छोटू भैया म्हणतात डबल पहा म्हणून, आणि हे काँग्रेसवाले एवढी धडकी घेतात. ज्यांनी आम्हाला आतापर्यंत म्हणलं तुमचे काहीच हे नाही, तुम्ही एक सीट घ्या आणि काँग्रेसच्या चिन्हावर लढा, त्यांना आता कळाले की काँग्रेसच्या जेवढ्या सीटा आतापर्यंत किंचित मध्ये गेलेत ना, त्याचा कारणच वंचित आहे. तुम्ही वंचितला किंचित समजायचा जे प्रयत्न केलाय त्याचा आणखी परिणाम तुम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये नक्कीच दाखवू. तुम्हाला आमच्याशिवाय पर्याय नाही. आमच्या सोबत तुम्ही आतापर्यंत जी केलंय, राहिली गोष्ट मध्येच जे आतापर्यंत थांबले होते त्यामध्ये 4 टर्मला नगरसेवक राहिलेले असतील, राष्ट्रवादी सत्ताधारी अजित पवार गटाचे असतील, त्यांना मगाशी सोडून वंचित बहुजन आघाडी 4थ्या क्रमांकावर आहे. बलाढ्य पक्षांनी कोट्यावधी रुपये खर्च केले, रोजगारीने माणसं लावले, हाजरीने महिला लावल्या, त्यांना तेवढे मतदान पडले आहेत. त्याच्या पक्षात अध्यक्षपदाचे उमेदवार आम्हाला पडले आणि आमचे अनेक उमेदवार वंचितचे 2 नंबरला आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ही नांदी आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सोबत घेतल्याशिवाय तुम्ही सत्ता हस्तांतर करू शकणार नाही. तुम्हाला नक्कीच आमचा विचार करावा लागेल, नाहीतर आमच्या परीने आम्हाला मान सन्मानाने जागा नाही मिळाल्या तर आम्ही नक्कीच लढू. आणि कालचीच बातमी आहे आमची की परत मुजीब सौदागरकडे स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेस त्यांच्याकडे आलेले आहेत. पण आमच्या मुजीबने सांगितलेलं आहे की आता माझा विचार वंचित बहुजन आघाडीच करेल. हे एक त्याचं ताजं उदाहरण आहे की मुजीब जर वंचित बहुजन आघाडीमध्ये आमच्या सोबत असतील तर काँग्रेसला नक्कीच विचार धडकी भरणारीच आहे. कुठली राहणारच नाही ना ते.